एकीकडे राज्यातले मंत्री, नेते आणि मोठे मोठे नावाजलेले चेहरे आणि दुसरीकडे एक माणूस जो सांगत होता की तुमचं भविष्य माझ्या हातात आहे. नाशिकच्या या कॅप्टनने वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर अदृश्य पकड ठेवली होती. पण आता त्याच कॅप्टनला पोलिसांनी गजाआड केले आणि त्यांच्यासोबत अनेक मोठ्या राजकीय नावाचे राजकारण धोक्यात आले. तर काय आहे प्रकरण, कोण आहे कॅप्टन आणि त्याचे कोणत्या राजकीय नेत्यासोबत काय संबंध आहेत आणि याने कोणाचे राजकीय करिअर धोक्यात येणार, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका 35 वर्षीय महिलेनं एक गंभीर तक्रार दाखल केली. तिने सांगितलं की नोव्हेंबर 2022 ते 2025 या दीर्घ कालावधीत तिच्यावर सातत्याने अत्याचार झाले. आरोपी कोण होता? नाशिकच्या मिरगावचे ईशान्येश्वर मंदिराचे अध्यक्ष ज्योतिषी आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणारे अशोक. तक्रारीत म्हटलं की खरात यांनी महिलेवर आपल्या कार्यालयात बोलवलं, तिथे देवी शक्तीचा दावा करत पतीला जीवे मारण्याची धमकी देत आणि संमोहनाचा बहाणा करून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यावर भारतीय न्याय संहिता कलम 64, 74 आणि 351 या महाराष्ट्र जादूगर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवार पहाटे नाशिक गुन्हे शाखेने छापा टाकला. कॅनडा कॉर्नर परिसरात त्याच्या कार्यालयातून एक पेन ड्राईव्ह जप्त केला गेला, ज्यात 58 जणांचे आक्षेपार्ह व्हिडिओ होत होते. त्यात राजकीय नेते, मंत्री आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी यांचे संबंधित क्लिप्स असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. त्याचा मोबाईलही जप्त केला असून त्यात अशा संवेदनशील मजकूर असल्याचं समजलं. अशोक खरात हे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचे रहिवासी. BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर त्यांनी नौकायन विभाग शिक्षण केलं. पहिलं 7 वर्ष भारतीय नौदलात आणि नंतर 15 वर्ष ऑस्ट्रेलियन व्यापारी जहाजांवर सबमरीन विभागात कॅप्टन पदावर काम केलं. 22 वर्षीय सेवा पूर्ण करून रिटायरमेंट नंतर ते अंकशास्त्र आणि ज्योतिषाकडे वळले. त्यांनी मिरगावात शिवनिका ट्रस्टची स्थापना केली. ईशान्येश्वर मंदिर उभारलं आणि मंदिर परिसरातच एक फार्म हाऊस, शेती आणि गेस्ट हाऊस उभे केले. कुठे एकदा मंदिरात खुर्ची टाकून बसायचे आणि जन्मांतरेकवर भविष्य सांगायचे. सामान्य सुरुवात असलेल्या या माणसाने अल्पवधी राजकीय वर्तुळात गुरुजी असा दर्जा मिळवला. नोव्हेंबर 2022 मध्ये एक धक्कादायक बातमी आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या. शिर्डीहून परतताना त्यांचा ताफा थेट सिन्नरच्या मिरगावात वळला. संपूर्ण दौरा गुप्त राहण्याचा प्रयत्न झाला, पण बातमी बाहेर आलीच. शिंदेने ईशान्येश्वर मंदिरात शंकराचा अभिषेक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील हेही होते. आणखी एक महिला समोर येते. शिक्षण मंत्री असताना केसरकर हे महिन्यातून 3 ते 4 वेळ कॅप्टन खरात यांच्याकडे येत असत. शिंदेना या कॅप्टनकडे घेऊन जाण्यात केसरकरांचाच पुढाकार होता असंही सांगितलं जातं. अटकेनंतर आणखी एक नाव जोरदार चर्चेत आले. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाणक्कर. एका व्हायरल व्हिडिओमध्ये चाणक्कर आणि त्यांचे पती अशोक खरात यांच्या पायाची पूजा करत असताना दिसतात. त्याच व्हिडिओ शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचाही सहभाग दिसतो. शिवाय चाणक्कर खरात यांच्या डोक्यावर छत्री धरत असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चाणक्कर स्वतः एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की कॅप्टन अशोक खरात यांच्या मार्गदर्शनामुळेच मला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. खरात यांनी स्थापना केलेल्या संस्थेच्या त्या सदस्यही होत्या. मात्र अटकेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला माहिती नव्हतं आणि पोलिसांच्या तपासावर विश्वास असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही प्रकरण म्हणजे महाराष्ट्राची ईस्टर्न फाईल असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यांनी केसरकर, तटकरे आणि चाणक्कर यांची नावे थेट घेतली. सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे खरात यांच्यावर यापूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यावेळी एका संस्थेने तक्रार केली होती, पण महिला आयोगाच्या माध्यमातून दबाव टाकून त्या संस्थेकडून माफीनामा घेण्यात आल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. मित्रांनो, एका बाजूला 58 आक्षेपार्ह व्हिडिओ, दुसरीकडे वर्षानुवर्ष सत्तातल्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आणि त्यात एक महिलेचे शोषण. हे कॅप्टन खरात प्रकरण आता साध्या अटकेपलीकडे गेले. यातून अजून कोणाची कुंडली बाहेर येते, कोणाचं राजकीय भवितव्य संकटात येणार, हे पुढचे काही दिवस सांगते. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.